फंगस. तो फंगसमुळे कॉज होणार आहे. फक्त जेवढे काही कॅन्सर आहेत ते सगळे बॅक्टेरियामुळे कॉज होतात आणि हा जो आहे हा गावावरचा जो कॅन्सर आहे तर हा फंगसमुळे कॉज होतो. पेस्टालोटियोप्सिस सीडी त्याचं कॉजल ऑर्गॅनिझम आहे. तर ह्या बऱ्याच म्हणजे बारकाव्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आतापासून लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ज्यावेळेस MCRC करताय तयारी त्यावेळेस कुठली अडचण येत नाही. तर हे जरा लक्षात ठेवत चला. तर आता याच्यामध्ये डिसीजेस ऑफ टी मध्ये सुरुवातीला नेक्स्ट स्लाइड घ्या सर. आता या डिसीजचे जर आपण सिम्पटम्स बघायला गेलो, डिसीजचं नावच काय बघा, ब्लिस्टर ब्लाइट. आता ह्या ब्लिस्टर ब्लाइट मध्ये काय होतं तर असं म्हणजे काय पेस्टचा अटॅक असतो, तो पेस्टचा अटॅक झाल्यासारखं असतं ऍक्च्युली. म्हणजे तुमचा जो स्पॉट असतोय त्या स्पॉटच्या ठिकाणी पान असं कुरतडल्यासारखं किंवा फाटल्यासारखं पान झालेलं असते. तर ते असं वेब लाईक स्ट्रक्चर झालेलं असते. ते दुसरं काय नसून जे कुठल्याही क्रॉपवरती असतो तर त्याला आपण ब्लाइट आणि ब्लिस्टर ब्लाइट. ब्लाइट मध्ये तुमचे स्पॉट जसे असतात म्हणजे ज्या पद्धतीत आपला करप्या पद्धतीत जसा असतोय त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल काय असेल तर याच्यामध्ये असं कुरतडल्यासारखं पेस्टचा अटॅक असल्यासारखं वाटतं. तर त्याला आपण ब्लिस्टर ब्लाइट म्हणत असतोय. तर याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये पेल ग्रीन किंवा पेल येलोचे जे तुमचे लीव्ज जे आहेत त्या लीव्ज वरती असे स्पॉट्स असतात आणि ते स्पॉट्स जे आहेत ते म्हणजे पूर्णपणे असे ट्रान्सपरंट असतात. ठीक आहे, म्हणजे मागाशी सांगितलं तसं. त्यानंतर आफ्टर 7 days द लोअर लीव्ज डेव्हलप ब्लिस्टर लाईक सिम्पटम्स विथ डार्क ग्रीन वॉटर सोक झोन. म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला जसं रेग्युलर वॉटर सोक लिजन्स फॉर्म होत असतात ते वॉटर सोक लिजन्स जे आहेत तिथं सुद्धा तुम्हाला फॉर्म होताना दिसतात. ते एकदा झोन तिथं तयार झाला की त्यानंतर ते जो फंगस जो आहे तो तिथं स्पोर फॉर्मेशन जे आहे ते स्टार्ट करत असतोय आणि त्यानंतर तुम्हाला तेच सिम्पटम्स परत जे आहेत ते स्टेमवरती तुम्हाला पेल येलो स्पॉट्स दिसतात आणि त्याचबरोबर ते पूर्ण स्टेम जो आहे तो पूर्ण स्टेम कव्हर करत असतात. तर अशा पद्धतीने अतिशय सोपं आहे तुम्हाला आयडेंटिफाय करणं. आता हे आपल्याकडे कुठंतरी एखादं प्लांटच तुम्हाला भेटणार आहे, कुठंतरी एखादं क्वचितच एखादं प्लांट भेटणार आहे, तर तुम्हाला काही कुठं कलेक्ट करायला काही शक्य होणार नाही. जे काही ब्लिस्टर ब्लाइट असेल किंवा रस्ट असेल किंवा कॉफीचं एखादंच प्लांट तुम्हाला भेटणार आहे की जिथं तुम्ही भेटलं तर भेटलं असं आहे. शक्यतो खूप कमी ठिकाणी तुम्हाला दिसेल ते प्लांट. तर याचे सिम्पटम्स पुढे जे आहेत नेक्स्ट सर. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय तिथे दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या फेजेस असतात. आता वेगवेगळ्या फेजेस म्हणजे इथं जी इमेज दिसते त्या इमेजमध्ये जर आपण बघितलं तर त्याचं जे आपण काय म्हणतोय त्याला रेटिंग म्हणतोय त्या रेटिंग पद्धतीने आपण केलेलं बाबा किती लीव्ज जे आहेत ते याच्यामध्ये आहेत काय म्हणता येईल त्याला ज्याच्यावरती 0% डिसीज आहे किंवा याच्यावरती 1% आहे 2% आहे. लास्टला आपल्या म्हणजे मोर दॅन 50% जर असेल तर त्याला आपण 6 स्कोर दिलेला आहे. तर ते तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकताय. मग अशी जसं सांगितलं तसंच तुम्हाला तिथे सिम्पटम्स ते दिसत आहेत त्याच्यावरती. म्हणजे जेणेकरून तुम्ही ते जर बघितलं तर असं आतून एकदम ट्रान्सपरंट असते. असं म्हणजे काय म्हणतात त्याला किड्याचा अटॅक एखादा झाल्यानंतर तो दिसतं, परंतु ते पूर्ण होल पडलेलं नसते, ट्रान्सपरंट असते. तर ते दुसरं काय नसून तर ती ब्लिस्टर लाईट असते. नेक्स्ट तुम्हाला ग्रेडिंग कसं करायचं ते सांगितलेलंच आहे मी याच्यापूर्वी. तुम्हाला पर्टिक्युलर ते सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर कुठल्या इमेजला किती ग्रेड द्यायचा हे आपलं झालेलं आहे पूर्वी. म्हणजे जर तुमचं पानावरती कसल्याही प्रकारचा तुमच्या रोग नाही तर आपण त्याला काय म्हणतो 0 ग्रेड देईल. समजा 1 ग्रेडमध्ये तुम्हाला समजा कुठं तर त्या पानावरती 1% दिसते तर त्याला 1 देईल. त्यानंतर 1 to 10% असेल, 10 to 25% असेल, 25 to 50% असेल आणि मोर दॅन 50% असेल तर त्याला आपण 9 ग्रेड देतो. बरोबर, 1, 3, 5, 7, 9 ग्रेड देत असतो. तर ते तुम्ही ते केलेलं आहे त्यामुळे ते काय मला वाटतं त्याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही तुम्हाला. आता याची जर
आपण डिसीज सायकल बघायला गेलो. आता हे जे तुमचं स्पोर ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते विंड थ्रू होत असते. त्याचबरोबर स्पोर्स दॅट फॉल्स ऑन लीफ अँड ॲडिक्वेट मॉइश्चर विल जर्मिनेट अँड इन्फेक्टेड. आता इथं तुमचं मॉइश्चर किंवा जी ह्युमिडिटी आहे ती ह्युमिडिटी जी आहे ती इथं डिसीज कॉज करण्याचं म्हणजे डिसीज कॉज करण्यासाठी जी ह्युमिडिटी जी आहे ती इथं मेन फॅक्टर असते. तुम्ही बघितलं असेल जिथं म्हणजे हे चहाचं वगैरे उत्पन्न घेतलं जातं तर तिकडचं तापमान म्हणजे अतिशय थंड तापमान असते आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी जर फेवरेबल ॲटमॉस्फेरिक कंडिशन ज्यावेळेस होते म्हणजे जो आपला डिसीज ट्रायंगल जो आहे तो डिसीज ट्रायंगल जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ते डिसीज जो आहे तो तिथे इंट्रोड्यूस होत नसतोय. त्याचबरोबर हा डिसीज जो आहे किंवा हा फंगस जो आहे पूर्ण त्याची लाईफ सायकल जी आहे ती कंप्लीट करण्यासाठी 3 ते 4 आठवडे त्याला कालावधी हा लागत असतोय. आता याच्यामध्ये आपण जेवढे काही रस्ट आहेत त्याच्यामध्ये बघतो इरिडोस्पोर्स जे आहेत इरिडोस्पोर्स फॉर्म होत असतात. परंतु हा जो अल्गल रस्ट आहे याच्यामध्ये जे बॅसिडोस्पोर्स आहेत हे बॅसिडोस्पोर्स ते जे आहेत ते फॉर्म होत असतात आणि तुम्ही जर ते पानावरती त्या पद्धतीने बघितलं तर तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर सुद्धा तिथं म्हणजे ते स्पोर्स आहेत म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये असते. आपल्याला काय म्हणतात त्याला मायक्रोस्कोप खालीच ते बघावं लागतं. तुम्हाला नेकेड आईजनी काय ते दिसत नाही बॅसिडोस्पोर्स. जसं आपले इरिडोस्पोर्स तुम्हाला रस्टमध्ये जर बघायला गेलो आपण तर रस्टमध्ये जसे दिसतात तसं याच्यामध्ये काय ते दिसत नाही. त्यानंतर इथे ते कशा पद्धतीनं त्याची लाईफ सायकल असते त्याच्यामध्ये सुरुवातीपासून सिम्पटम फॉर्मेशन पासून तो डिसीज कसा ट्रान्सफर होत आहे तर त्याची इथं लाईफ सायकल जी आहे ती दिलेली आहे. त्यानंतर याच्या मॅनेजमेंटमध्ये बघा नाटक करायची नाही. तर मॅनेजमेंटमध्ये जर बघायला गेलो आपण ज्यावेळेस तुम्हाला इथे इन्फेक्शन दिसतंय त्यावेळेस त्या फांद्या ज्या आहेत त्या तिथं प्रोनिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बोर्डेक्स मिक्सचर असेल किंवा कॉपर ऑक्झी क्लोराईड असेल तर त्याचा 0.1% स्प्रे जर घेतला आपण तर ते सुद्धा तिथं इफेक्टिव्ह आहे. आता फॉलियर ॲप्लिकेशन ऑफ सुडोमोनास फ्लोरोसन्स जे आहे ते जर आपण 7, 14 आणि 21 दिवसाच्या इंटरव्हलनं जर घेतलं तर त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला म्हणजे हा इतका इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर नाही आहे. कारण सुडोमोनास फ्लोरोसन्समध्ये काही अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा अँटीबॅक्टेरिया असे आहेत की ते तुम्हाला ते मॉलिक्युल्स जे आहेत ते तिथं डिसीज इनहिबिट करण्याचं काम करत असतात. तर ते एवढं कॉन्सन्ट्रेशन म्हणता येणार नाही किंवा ते प्रॉपर जसं फंजिसाईड काम करतंय तसं काय हे सुडोमोनास काम करणार नाही. त्यामुळे इथं आपल्याला बेटर वे जेवढे काही प्लांटेशन क्रॉप्स असतात त्याच्यामध्ये बोर्डेक्स मिक्सचर किंवा कॉपर ऑक्झी क्लोराईड सगळ्यात सुपर रिझल्ट ह्या दोन्हीचे असतात. तर ते आपण 0.1% जर अप्लाय केलं तर आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने तिथं रिझल्ट बघायला भेटते. तर हे आज एवढंच घेणार आहे. याच्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिसीजेस ऑफ कॉफी बघणार आहे. तर मला वाटते बऱ्यापैकी तुमचं आता कॉलेज माझ्या अंदाजाने पुढच्या महिन्यामध्ये चालू होईल. रेग्युलर बोलवतील पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 1 नोव्हेंबरपासून रेग्युलर चालू होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यापूर्वी म्हणजे आत्ता आहे या स्टेजलाच तुमचा डिसीज अल्बम जो आहे मी सांगितले त्या पद्धतीने जर तुमचे 50 डिसीज कलेक्ट झाले नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्या आणि त्याची PDF तुम्ही तयार करून ती PDF सुद्धा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ती शेअर करायची आहे. तुम्हाला डिसीज अल्बम कसा करायचा सांगितलेलं आहे. कारण आता जवळजवळ ग्राउंडनट असेल किंवा तुमचं ब्लॅक ग्राम, ग्रीन ग्राम त्याचबरोबर ग्राउंडनट, सोयाबीन हे हार्वेस्टिंग स्टेजला आले. त्यामुळे आता डिसीज काही मला वाटत नाही कुठला तुम्हाला भेटायचा राहिला असेल. तर आपलं बऱ्यापैकी सिलेबस पण संपत आलेला आहे. जेवढं शिकवलंय आणि जे शिकवलेलं नाही किंवा जे सिलेबस म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये नाही परंतु मी सांगताना सांगितले की हा महत्त्वाचा डिसीज आहे तर तो डिसीज तुम्ही त्या डिसीज अल्बममध्ये लावला तर चालेल, काही हरकत नाही. परंतु तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं ते करणं गरजेचं आहे. डिसीज अल्बम जर झाला नसेल
तर तो डिसीज अल्बम लवकर तयार करून घ्या आणि त्याची PDF तयार करून ते ग्रुपवरती शेअर करायचे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलेलं होतं की मी कोणालाही सांगणार आहे की बाबा तुमचं काय असेल प्रेझेंटेशन ते तयार ठेवा आणि तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही ते प्रेझेंट करायचं आहे. तर आपण ते आजपासून स्टार्ट करतोय. तर आज सुरुवातीला कोण करणार आहे? कोणाची तयारी आहे का? प्रेझेंटेशन करण्याची आज कोणाची तयारी आहे? सर माझा आज नंबर आहे ACR 001. मग डिसीजेस ऑफ राईस करू का? चालेल, करा. त्यांना स्लाइड शेअर करणार असतील ना डॉक्टर ते? त्याला होस्ट करा. त्यांना मी होस्ट करतो. हो. ओके. काय होतंय? 1 minute सर.
Good afternoon, all of you. Subjects pathology, course title diseases of field and horticultural crops, course number pathology 345. Today we studied diseases of rice. In rice, there are mainly 6 diseases: rice of blast, brown spot, bacterial blight, sheath blight, rice tumor virus, and Khaira disease. Study one by one. Rice blast, causal organism Pyrrhuria orzi, imperfect stage Pyrrhuria gracia, perfect stage Magnoporthe gracia. In India, the disease was first recorded from Tanjore districts of Telangana in 1918. Blast. It is sudden death of unopened bud or inflorescence. Symptoms. First one, leaf blast. Leaf spots begin as a small pinhead, water-soaked, whitish grayish dots. Later, they become spindle-shaped and pointed at both the ends. Margins are brown to reddish brown and center is gray and whitish. Second, node blast. When node is infected, the sheath roots and turns black and dried up. Often breaks apart, remaining connected by the nodal septum only. All the parts above the infected nodes die. Third, neck blast. At the neck of the panicle, brown to blast rings are formed, resulting in chaffy panicle. Small brown to black spots may be seen on glooms also. Infected pedicles results in non-production of seeds is called blanking. राईस मधला फर्स्ट डिसीज आहे ब्लास्ट. त्याच्यामध्ये हे 3 ब्लास्ट आपण पाहिले. त्याची इटॉलॉजी पाहूया. द कॉजल ऑर्गॅनिझम वॉज फर्स्ट डिटेक्टेड बाय काव्रा इन 1891 फ्रॉम इटली. Mycelium, septate highly into olivicous, highly branched. Conidia, highly into pale olive green, long, palliform to obliquate in shape, septate, usually 3-celled. Produced in clusters attached at the border base by helium on slender conidipores. Toxins produced alpha-picolin's acid, pyriculin, and pyrrhicol. Periputation. Survival is through infection of collateral hosts such as Panicum repens, Digitaria marginata, Serratia intermedia, etc. PSI. Most probable source grass host and early sown paddy crop. Infected crop residues. SSI. Conidia produced from the spots by PI disease cycle is short and most damage caused by secondary infection. आता आपण फेवरेबल कंडिशन्स पाहूया. Cloudy and drizzle weather, night temperature between 20 to 25 degrees Celsius, prolongated dew periods, high soil nitrogen, susceptible variety, availability of in column to initiate the diseases. Management. First one, use of seeds from a disease-free crop grow resistance varieties like Jaya, Vijaya, Ratna, IR20, etc. Second one, remove and destroy the weed host, judicious use of nitrogenous fertilizer. 4. Seed treatment. Captain Trium carboxyn at 2 gram Trichoderma viridia at 4 kg or Pseudomonas fluorescens at 10 kg of a seed. 5th, avoid close spacing of seedling in main field. 6.1. Spray the nursery and main field carbendazim at 0.1%, triazole at 0.06%, phenolphthalein methyl at 0.1%. Second diseases of rice, rice brown leaf spot. Causal organism Helianthussporium orzea. Imperfect stage Drysacelia orzi. Perfect stage Cochilobolus mycevenus. The disease is responsible for Great Bengal famine in 1943. Under highly favorable conditions, the disease causes a reduction in yield up to 90%. त्याचे symptoms पाहूया. First one, the fungus attacks the crop from seedlings to milky stage in the main field. Second, symptoms appear as a minute spots on the coleoptile, leaf blade, leaf sheath, and glue. Third, the spots become cylindrical or oval, dark brown with yellow halo later becoming circular.
Fourth, several pods, collates and leaf dries up. Fifth one, seedlings die and affected nourishes can be often recognized from a distance by the scorched appearance. Sixth one, dark brown to black spots also appear on glooms, leading to grain discolorization. It causes failure of seed germination and reduce grain yield. Etiology. Mycelium. Septate grayish brown to dark brown. Conidiospores, straight pale brown, arise singly or in small groups. Conidia, usually curved with a blue in a center and tapering towards the ends. Pale olive green to golden brown in color, are 6 to 14 septate. The fungus produces C25 tapernoids phytotoxin, Ophiobolins A, Ophiobolins B, and Ophiobolins I. These results into breakdown of protein fragments of cell wall, resulting in partial dispersion of integrity of cell. That's a disease cycle. First, it is not soil-borne PSI. Commonly infected seeds also infected plant parts and collateral the host. Third one, diseases seeds may give rise to the seedling blight, the first phase of disease. Fourth, SSI. Fungus reproduce on the spot is disseminately by the air currents. Fifth, collateral hosts like Sphenestium typhoides, Ceteria ilitia, Cynodon dactylon, etc. Such are favorable conditions. First, temperature 25 to 30 degrees Celsius with RH above 80% are highly favorable. Excess of N, nitrogen, aggravates the disease incidence. Management. First, use disease-free seeds. Second one, field sanitization, removal of collateral hosts and infected debris in the field. Third one, crop rotation, adjustment of planting time, proper fertilization. Fourth, growth resistance varieties such as IRV, Jaya, Ratna, Bala, etc. Fifth, use of slow release nitrogenous fertilizer. Sixth one, seed treatment, Thrium and Captain at 4 kg with mancozeb at 0.3%. 7. Spray toys with mancozeb at 0.2% once after flowering and second spray at milky stage. Third, diseases in rice, sheath blight. Impact stage, Rhizocotinia solani. Perfect stage, Thinetophorus cucumerus. Symptoms. The fungus affect the crops from tillering to heading stage. Initial symptoms only on leaf sheaths where water level. Symptoms on sheath, oval or elliptical or regular greenish spot. Lesions with grayish white center and brownish margin. Lesions extend rapidly, coalescing with each other to over entire tillers from the water line to the flag leaf. Several large lesions on a leaf sheath usually causes death of the whole leaf. In some cases, all the leaves may be blighted. Favorable conditions. First one, high relative humidity 96 to 97%. Second, highly temperature 30 to 30 degrees Celsius. Third, closer planting. Fourth, heavy doses of nitrogenous fertilizer. Disease cycle. The pathogen can survive as Sclerotia or Mycelium in dry soil for about 20 months, but for 5 to 8 months in moist soil. Sclerotia spread through irrigation water. The fungus has wide host range. Which is management. First, avoid excess doses of fertilizers. Second, adopt optimum spacing. Third, soil application of Pseudomonas fluorescens at 2.5 kg per hectare after 30 days. Fourth, apply organic amendments like neem cake at 150 kg per hectare or FIM 12.5 tons per hectare. Fifth, deep plowing summer and burning of stubbles. Fourth, disease of rice, false mutts, causal organism, Ustelic Inodia virus. That's symptoms.
The fungus transforms individual ovaries and grains into the greenish spores ball of velvety appearance. Only a few spicles in a panicles are affected. त्याची etiology, Chiasmadospores are formed as spore ball which are spherical to elliptical, warty and oleous. Disease cycle. First one. In temperate regions, the fungus survives through Sclerotinia and Chiasmadospores. Second, PSI. Ascospores produced on the overwintered Sclerotinia apparently starts primary infection. Third one, SSI. Chiasmatospores are important in secondary infection. Fourth one, infection usually occur at the budding stage of rice plant. Favorable condition, rainfall and cloudy weather during the flowering and maturity periods. Which management, spray the copper oxychloride at 0.3% carbendazim at 0.1% at panicle emergence stage. Fifth, diseases of rice, bacterial leaf blight. Causal organism, Xanthomonas orzi. Orzi, the disease was first observed in Japan in 1884. In Indonesia, Crick's disease was reported to kill young seedlings completely in 1950. In India, BLB was first reported in 1959. Symptoms. First, initially Crick's seedlings wilt, occurs plant withers and dries up. Second, later blighting starts from TO of leaves to the base. Third, yellowing bacterial ozi appears on the surface of lessons. Fourth, bacteria enter through the cut wounds in the leaf tips, become systematic and cause diseases of entire seedlings. Fifth, if the cut end of leaf is dipped in water, it becomes turbid because of bacterial ozi. Sixth, in grow. Seventh, in a plant's water-soaked translucent lessons appear near the leaf margins. त्याची etiology. The bacterium strict aerogram, negative non-spore forming rod-shaped. Bacterial cells are capsulated, are joined to form an aggregate mass. Colonies are circular, convex with entire margins, whitish, yellow and opaque. That's disease cycle. The first one, the bacteria enters through water pores along the edges of leaf and through injuries in roots and leaves. Second, it doesn't enter through stomata. Third one, BLB is primarily a vascular or systematic disease. Bacterial cells move along with vascular tissues causing wilting. 4. Dissemination. Rain, storms, typhoons. Except irrigations, water also carries the organism from field to field. Fifth one. Primary spread through the bacterium overwintering in seed. Bacteria may survive in soil, plant stubbles and debris. Secondary spread, the bacteriology serves as a secondary inoculum and cause secondary infection. Favorable conditions. First one, clipping of tip of the seedlings at the time of transplanting. Second one, heavy rain, dew, flooding, deep irrigation, water. Third one, serve wind. Fourth, temperature of 25 to 30%. Management. First one, select the healthy seed. Moderate nitrogen level 80 to 100 kg per hectare. In 3 to 4 splits in BB prone areas. Destroy stubbles and weeds, etc. Fourth one, avoid clipping of tip of the seedlings at the time of transplanting. Fifth one, grow resistance varieties like IR64, IR20, Swarna, PR4141, Jaya, etc. 6. Seed treatment. Streptoxylin 0.015%. 3-4 sprays of agromycin 100 gram plus 500 grams COC
minus 5 plus 500 liters water per hectare. 8. Spray bacteriomycin at 35 gram per hectare. Host resistance gene XA21 from Orza longistimata is integrated into the genome of Orza sativa from the broad range resistance of rice blight disease caused by Xanthomonas orzi. 6. Disease of rice tungro disease, causal organism, rice tungro bacilliform virus. B. Rice tungro spherical virus. Symptoms. First one, infection occurs both in field and nursery. Second, plants are markedly stunted. Stunting is more so on susceptible varieties. Third one, leaves show yellow to orange discolorization and intervenial fluorescence. Fourth one, yellowing starts in the tip of leaf and may extend to the lower part of leaf blade. Fifth one, young leaves are often noted with pale green to whitish intervenial strips, and the old leaves may have rusty streaks of various sizes. 6.1. The plants may be killed in infected early. 7. Bearing is reduced with poor root stem, and infected plants have a few spicates and panicles are small with discolored grains. त्याची etiology पाहूया. It is a composite disease caused by two morphological unrelated viruses, RTBV and RTSV. The RTBV has a bacilliform capsid or a bullet-shaped particles 130 to 30 nanomicron, made up of a single piece of coat protein from MW36K and a single molecule of a circular dsDNA of 8.3 kbp. Third, RTSV has an isometric capsid 30 nanometer in a diameter comprising 2 to 3 polypeptide pieces and a single piece of polynitrated of ssRNA of 10 kbp. Disease cycle. The virus causes surf damage only in area where the host plant and insect vector multiply year the round. Second, primary spread. Collateral host, especially wild rice and probable sources of inoculum. Stubbles of infected plants from the previous seasons also serve as a source of inoculum. Third one, grassy also has a Illucine indica, Echinocloa colanum infected occasionally. त्याची management. First one, summer plowing and burning of stubbles. Second, destroy weed host of virus and vectors. Third, grow disease tolerant varieties like IR36, RP440, CO45, MTV1002, etc. Fourth one, control the vectors in nursery by the application of carbofuran granules at 170 gram %, 10 days, 10 kg in main field. Fifth, spray monocroptons at 2.2 liter or phosphomidine at 1 liter or neem oil at the 3% in main field 15 to 30 days to control the leaf hopper. Last disease 7, Khaira disease reported by the YL Nene. Tri-region of UP losses. Symptoms, seedling stage 10 to 15 days. Second, firstly intervenial chloracy and on the of new leaves in result formation of a long white and yellow sticks. Third one, on lower leaves, small bronze color of spots. 4. Later spots merged, drying of leaves and become the tan color. Fifth one, first on upper, then on lower surface of a leaf. 6. No plant growth and roots become a brown. 7. Earless, grainless or light in weight. Causal agent.
Zinc deficiency. Zinc catalyze the enzymatic activities and oxidation reduction reaction. Epidemiology. First one, in acid soil, when pH increases following show prominent zinc deficiency symptoms in the field. Second, increases magnesium and phosphorus in soil increases disease intensity. Third one, intensive cultivation with high doses application of zinc favor the disease development. Fourth one, the disease is more prevalent in the soil favors the disease. Fifth one, the stubbles left in the field and decompose during after transplanting of rice seedling is congenial for development of a zinc deficiency symptoms in the field. Thank you. बाळांनो, व्यवस्थित पीपीटी तयार करून प्रेझेंटेशन करताना तुम्ही प्रॉपर प्रेझेंटेशन केलं पाहिजे, वाचून दाखवू नका स्लाइड. पाटील, करा तुमची पीपीटी शेअर. Sir, host only can share PPT. पाटील सर.
काटे सर होतंय का? काय प्रॉब्लेम होतोय का? व्हॉइस येतो का सगळ्यांना? हॅलो. येतोय आवाज. तुम्ही करा, कंटिन्यू करा. हा. So today we gonna see disease of rice. Next, disease of rice include blast include Magniporte oryzae, brown leaf spot, Helminthsporium oryzae, sheath blight, Rhizoctonia solani, false mott, Ustralangino virens, and bacterial leaf blight, Xanthomonas oryzae, Pathor oryzae. Tungro disease, rice tungro bacillus virus, rice tungro spherical virus. Khaira disease is due to Zn deficiency, and Bakani disease is due to Gibberella fusicori. This is also called as foolish disease of rice. It is invented by scientists in Japan, and it is very important to NCAR. Next, blast Magniporte oryzae, first recorded in Japan and later on China. Blast is also called as Richmond disease. In 1980, first it is recorded in Tanjore district in Tamil Nadu of India. In blast disease, it attacks all stages. All stages means seedling and milk stage, all stages of rice. It includes leaf blast, neck blast, node blast. Mainly in leaf blast, leaf spots starts as small water-soaked bluish-green specks. Water-soaked whitish grayish or bluish-green specks means you can see in picture there is a small spots appears on leaves and they become spindle-shaped and pointed at both ends. Margins are brown to reddish brown and center is gray or whitish. पिक्चर मध्ये आपल्याला दिसतंय की सेंटर हा ग्रे म्हणजे व्हाईट कलरचा आहे आणि साइडनं त्याच्या रेडिश ब्राऊन स्पॉट्स असे झाले. स्पॉट हा लेंथला 1 to 1.5 सेंटीमीटर अँड विड्थला 0.3 to 0.5 सेंटीमीटरला जाऊ शकतो, म्हणजे ग्रोथ होती त्याची.
Next symptom is neck blast. At the neck of the panicles, brown to black rings formed, resulting in chaffy panicles. म्हणजे ते नेक आहे ना तिथं ब्राऊन टू ब्लॅक रिंग्स आर फॉर्मड आणि ते चॅफी होते म्हणजे आतून सगळं एम्प्टी असं होतंय. आणि स्मॉल ब्राऊन स्पॉट ऑन ग्लूम्स वरती ब्राऊन कलरचे स्पॉट दिसतात. इन्फेक्टेड पेडिसेस रिझल्ट इन नॉन प्रोडक्शन ऑफ सीड and it is called as ब्लँकिंग म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोडक्शन ऑफ सीड होत नाही. फ्लावरिंग वगैरे होतं पण प्रोडक्शन ऑफ सीड होत नाही. नोड ब्लास्ट मध्ये नेक्स्ट सिम्पटम नोड ब्लास्ट आहे. इन्फेक्टेड नोड्स आर इरेग्युलर ब्लॅक एरियाज that encircles the nodes can be noticed. The affected nodes may break and all part about the infected nodes may die. म्हणजे नोड ब्लास्ट मध्ये अगर जर ते ब्रेक झाल्यानंतर प्लांट डायस होणार आहे. इटियोलॉजी फर्स्ट कॉझल ऑर्गॅनिझम फर्स्ट डिटेक्टेड बाय कॅवेरा 1891 फ्रॉम इटली. आता ब्लास्टचा आपण पाहिलं तर मायसेलियम हा सेप्टेट हायलिन टू ऑब्लिव्हियस आणि हायली ब्रांचेड असतो आणि ते पिक्चर मध्ये दिसतंय ते हायली ब्रांचेडच आहे. कोनेडे हा हायलिन टू प्ले ऑलिग्रीन लॉंग पायरी फ्रॉम टू बी ऑब्लेट टॉप शेप्ड आणि सेप्टेट असतो. डिसीज सायकल mycelium and conidia in the infected straw and seed are important source of primary inoculum. Survival through infection of collateral host. म्हणजे मायसिलियम आणि कोनेडिया हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात प्रायमरी इन्फेक्शन साठी. अँड प्रायमरी सोर्स ऑफ इनोक्युलम म्हणजे ग्रास होस्ट, अर्ली सोन पॅडी और इन्फेक्टेड राईस पण असू शकतं. सेकंडरी सोर्स ऑफ इनोक्युलम Conidia produced by spots of primary infection and most damage caused by secondary infection. Conidia produced by spot of primary infection. Primary infection जे होणार आहे आपलं त्याच्यानुसारच तेच प्रोड्यूस करणार आहे कोनिडिया आपलं. मॅनेजमेंट ट्रायसायक्लोझोल 0.06% and systemic fungicide BEAM are used. बायोकंट्रोल एजंट्स आपले ट्रायकोडर्मा व्हेरिडी आणि सुडोमोनास फ्लोरेसन्स. रेजिस्टन्स व्हरायटी IR36, IR64, जया, IR20, रत्ना, विजया. नेक्स्ट डिसीज आहे ब्राउन लिप स्पॉट हेल्मेंथिस्पोरियम ओरायचे अँड ऑल वी नो दॅट हिस्ट्री ऑफ हेल्मेंथिस्पोरियम ओरायचे. इट इज ग्रेट बेंगॉल फेमाइन 1946. Symptoms: the fungus attack the crop from seedling in nursery to milking stage in main field. म्हणजे फंगस अटॅक करतं केव्हा नर्सरीमध्ये असताना सीडलिंग्स मध्ये आणि इकडे मेन फील्ड मध्ये असलं तर मिल्क स्टेज वगैरेला अटॅक करतं. सिम्पटम्स आर ॲज लेजन ऑन द कोलोप्टाईल, लिप ब्लेड, लिप शीथ अँड ग्लूम्स. ह्याचे सिम्पटम आपल्याला कोलोप्टाईल म्हणजे छोटा असताना त्याच्या लिव्ज वरती आपल्याला ब्राऊन स्पॉट बघायला भेटतील. फर्स्ट appear as minute brown spot, late circular or cylindrical several spot and colsac leaf dries up. In nurseries identified by brownish scorching. Akiochi, it is caused by the deficiency of potash or accumulation of iron and H2S gas. It is a main symptom of brown leaf spot. आता हे इमेज मध्ये ब्राऊन लिप स्पॉट दिसतोय ते ब्राऊन कलरचे स्पॉट आहेत. इटियोलॉजी मायसिलियम इज सेप्टेट ग्रेश ब्राउन टू डार्क ब्राउन. कोनेडिया curved bulge in center and tapering towards the end, occasionally straight and pale. And it produces 25 terpenoid phytotoxins, that is ophibulin A, ophibulin B, ophibulin first, and it is ophibulin A also called as chochibulin first, and ophibulin B is also called as chochibulin second. Ophibulin A is the most toxic, result in a breakdown of protein fragments of cell and partial dispersion of
इंटिग्रिटी ऑफ सेल. म्हणजे ऑफिबोलिन ए हे प्लांटसाठी खूप टॉक्सिक आहे. हे जर प्लांटमध्ये म्हणजे ते प्रोड्यूस केल्यानंतर प्रोटीन फ्रॅगमेंट्स ऑफ सेलच्या डिस्पर्स होणार आहेत आणि इंटिग्रिटी लूज होणार आहे सेलची. Disease cycle. It is not soil-borne disease. It is not soil-borne disease. Primary source of inoculum: infected seeds, infected plant parts. Collateral host: seedling. Collateral. This is a seed externally seed-borne may give rise to seedling blight. Phase first. म्हणजे जर ह्याचे सीड जर डिसीजड कंडिशन मध्ये असले तर हे अदर डिसीजला पण हे प्रोड्यूस करू शकतात. सेकंडरी सोर्स ऑफ इनॉक्युलम: द फंगस रिप्रोड्यूस ऑन स्पॉट्स अँड डिसेमिनेटेड बाय एअर करंट्स. फंगस रिप्रोड्यूस ऑन स्पॉट. फंगस त्या स्पॉट वरती रिप्रोड्यूस होते आणि ते स्प्रेड थ्रू एअर होते. फेवरेबल कंडिशन: टेम्परेचर 25 to 30 degree Celsius, relative humidity greater than 80%, and all disease मध्ये आपल्याला माहिती आहे नायट्रोजन जर एक्सेस दिला तर हे होऊ शकतं, डिसीज कॉज होऊ शकतो. नायट्रोजनचं प्रमाण फेवर करतं. मॅनेजमेंट: field sanitation, culture practices, slow release of young fertilizer, seed treatment with Thiram or Captain or Moncozeb at the rate 4 gram per kg of seed. Tolerant varieties: Bala, BAM 10, IR 20, Jaya and Ratna. Next is sheath blight. It is caused by Rhizoctonia solani. Symptoms: sheath varti, the fungus affect the crop from tillering to heading stage. लेजन, त्याच्यावरती होणारं जे लेजन आहे म्हणजे स्पॉट्स वगैरे होणारे ते ग्रेश व्हाईट सेंटर अँड ब्राउनिश मार्जिन असणारे आणि लेजन एक्सटेंड रॅपिडली अँड कोलेसिंग अँड कव्हर ऑल लिप फ्रॉम टिलर ऑर वॉटर लाईन टू फ्लॅग लिप. ते पूर्ण फ्लॅग लिप पर्यंत ते कव्हर करणार आहे प्लांटला. लीव्ज वरती बँडेड लिप ब्लाइट, इलॉंगेटेड इरेग्युलर स्पॉट्स ऑन लिव्ह, आणि ह्याच्यामुळं पुअर ग्रेन फॉर्मेशन होणार आहे. हे इमेज मध्ये आपण पाहू शकतो की शीथ ब्लाइटचं इन्फेस्टेशन. Etiology: mycelium is hyaline when young and yellowish brown when old. जेव्हा यंग असेल तेव्हा हायलेन असणार आहे आणि ओल्ड झाल्यानंतर येलोइश ब्राउन आणि सेप्टेड लॉंग सेल असणार आहे. इट प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्क्लेरोशिया विच आर इनिशियली व्हाईट अँड लेटर टर्न ब्राउन टू पर्पल. डिसीज सायकल: पॅथोजन सर्वाइव्स ॲज स्क्लेरोशिया or mycelium in dry soil for about 20 months and for 5 to 8 months in moist soil. Sclerotia spread through irrigation water. डिसीज सायकल मध्ये आपण जर पाहिलं तर पॅथोजन हा आपण म्हणजे स्क्लेरोशियाच्या स्वरूपात राहणार आहे सॉइल मध्ये आणि ड्राय सॉइल मध्ये 20 मंथ साठी राहणार आहे आणि वेट सॉइल मध्ये 5 to 8 मंथ साठी आणि इरिगेशन वॉटर थ्रू स्प्रेड होणार आहे. मॅनेजमेंट: avoid excessive doses of fertilizer, mainly N fertilizer. Adopt optimum basic organic amendments. Tolerant varieties Shiva and WGL 3940. Spray propiconazole at the rate of 0.1%, hexaconazole at the rate 0.1%, and varietymycin at the rate of 0.1%. Gypsum in 2 equal splits, 5 kg per hectare. Next, false smut Ustenlingiovirus. Symptoms: the fungus transports
individual grain into yellow or greenish spore ball of velvety appearance. फंगस हे आपल्या ग्रेन्सला पूर्ण येलो और ग्रीनिश स्पोर बॉल मध्ये असं व्हेल्वेटी अपीअरन्स मध्ये ट्रान्सफर करणार आहे. अर्ली स्टेजला स्पोर बॉल्स आर कवर्डेड बाय मेम्ब्रेन, लेटर ऑन इट बर्स्ट. Ovaries are transferred into large velvety green masses. Etiology: false mud survive through chlamydospores. इमेज मध्ये आपण सर इमेज मध्ये आपण पाहू शकतोय ते फॉल्स मडचे कसे इन्फेस्टेशन होते. ते ग्रेन ब्लॅक झालेत आणि ते व्हेल्वेटी अपीअरन्स झालाय. डिसीज सायकल: primary source of inoculum ascospores produced and sclerotia starts primary infection. Chlamydospores starts secondary infection in rooting stage. Management: spray copper oxychloride at the rate of 0.3% and carbendazim at the rate of 0.1% emergence stage. Bacterial leaf blight of rice. Causal organism: Xanthomonas oryzae, Pathover oryzae. मेन फेज बॅक्टेरियल लीफ लाईटची क्रेसेक आहे, म्हणजे ती किल यंग सिडलिंग कम्प्लिटली, म्हणजे सिडलिंगचा बिल्ट म्हणजे क्रेसेक. तेचुंग नेटिंग वन इज अ ससेप्टेबल व्हरायटी टू बॅक्टेरियल लीफ ब्लाइट. सिम्पटम्स मध्ये बघा, इनिशियली क्रेसेक सिडलिंग विट ऑकर्स, प्लांट विदर्स अँड ड्रायज अप. क्रेसेक झाल्यामुळं प्लांट विदर होतं आणि पूर्ण वाळून जातं. आणि नंतर म्हणजे नंतरच्या स्टेजला ब्लाइटिंग फ्रॉम टिप ऑफ लीव टू द बेस. पूर्ण प्लांट लीफ आहे ना, ते वरून खालीपर्यंत बेसपर्यंत येलो होत जातं. आणि बॅक्टेरियल डिसीज असल्यामुळं आपल्याला माहिती आहे ऊज अपिअर होणार आहे त्याच्या सरफेसवरती. हे पॅडीचं फील्ड मध्ये बॅक्टेरियल लीफ ब्लाइटचं इन्फेस्टेशन पूर्ण येलो कलरचे लीफ झाले. नंतर डिसीज सायकल: द बॅक्टेरियम enters through water pores, hydrotheres along the margin. It does not enter through stomata. बॅक्टेरिया हा फक्त वॉटर पोर्स और हायड्रोथोर्स मधून येतो, जे अलॉंग द मार्जिन असते, आणि स्टोमाटा मधून एंट्री होत नाही. आणि बॅक्टेरियल लीफ ब्लाइट हा व्हॅस्क्युलर आणि सिस्टमिक डिसीज आहे. आणि पॅथोजन आपला बॅक्टेरिया हा ग्राम नेगेटिव्ह आहे. डिस्मिनेशन: प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम through bacterium overwintering in seeds. Bacteria survives in soil, plants, stubbles, and debris. Secondary source of inoculum: bacterial ooze survive as a secondary inoculum. मॅनेजमेंट साठी आपण हेल्दी सीड घ्यायचे आहेत. अप्लाय मॉडरेट एन लेवल्स इन 3 to 4 splits. अवॉइड क्लिपिंग ऑफ टी. आपण सिडलिंग्स नर्सरीमध्ये क्लिपिंग ऑफ टिप ऑफ करत असतो, ते अवॉइड करायचंय पूर्ण नर्सरीमध्ये असताना. स्टेप्टोसायक्लिन यूज करायचंय. 3 to 4 स्प्रेस ऑफ ॲग्रिमायसिन 100 ग्रॅम प्लस 500 ग्रॅम इन 500 लिटर वॉटर पर हेक्टर. रेजिस्टन्स व्हरायटीज: अजिया, रत्ना, IR20, IR64, IR40, IR54, IR50, 114. Host resistance gene: XA21 from Oryza longistaminata. हा XA21 हा जीन ओरायझा लॉन्जिस्टॅमिनेट ह्या राईस मधून घेतलेला आहे, आणि त्यामुळं होस्ट रेजिस्टन्स करून आपण बॅक्टेरियल लीफ ब्लाइट कंट्रोल करू शकतो. टुंग्रो डिसीज ऑफ राईस. Tungro disease of rice is caused by
Rice tungro bacillus virus, rice tungro spherical virus. Symptoms मध्ये infection occur both in nursery and the main field. Plant are stunted, lose yellow to orange discoloration and intervenial chlorosis. Yellowing starts from the tip of the leaf and may extend to the lower part of leaf. म्हणजे हा डिसीजचं इन्फेक्शन बोथ ठिकाणी होतं, नर्सरी आणि मेन फील्डला. प्लांट्स आर स्टंटेड राहतात, लिव्हचा कलर येलो टू ऑरेंज होतं किंवा पूर्ण डिस्कलरेशन होतं किंवा इंटरव्हेनियल क्लोरोसिस पण होऊ शकतं. आणि येलोइंग स्टार्ट फ्रॉम द टिप ऑफ द लिव्ह. स्टार्टला टिप पासून लिफच्या बेस पर्यंत येलोइंग स्टार्ट होतं. यंग लिव्स molted with pale green to whitish interveinous strips and the old leaves may extend rusty streak. Young leaves ह्या molted आणि with pale green whitish interveinous strips होऊ शकतं आणि old leaves may extend rusty streaks appearance as like rust. इमेज मध्ये आहे येलो कलरचे झाले. Etiology, it is a composite disease caused by two viruses. Rice tungro bacillus virus, it is a dsDNA virus which contain DNA, and rice tungro spherical virus is ssRNA virus, RNA contain करता. Disease cycle, primary source of inoculum, collateral host, wild rice, double infected rice, grassy weed such as may be infected, Illucin indica, wild finger millet also called as. The leaf hoppers transmit virus. Transmission of tungro virus is done due to leaf hoppers. Management मध्ये आपण summer deep flowing, spray monocrotophos at the rate of 2.2 ml per liter, ethanophenophos for control of leaf miner. Resistance varieties IR36, IR50, CO45. Khaira disease, it is caused by deficiency of ZN and it is recognized by YL Nene. And symptoms on the lower leaves, small bronze tan color spot are observed. Later spot emerge drying of leaves. And first Khaira disease हा first on upper leaves then on lower leaves. हा ZN च्या deficiency मुळे कॉज होणार आहे. त्यामुळे आपल्याला सॉइल ची ऍसिडिटी चेक, म्हणजे सॉइल मध्ये आपल्याला ऍसिड कंटेंट वाले फर्टिलायझर टाकायला लागतील. Grow and efficient varieties which is good in ZN. ठीक आहे, छान केलं प्रेझेंटेशन. उद्यापासून ज्यांचं नंबर आहेत त्या पद्धतीने उद्या तयार राहायचंय.